पवार आणि अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। पुण्यात गेल्या 1.5 तासांपासून रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजितदादांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पिंपरी चिंचवड संदर्भात आणि पुण्यासंदर्भात ही बैठक होते अशी माहिती मिळते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंदर्भात बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे। याआधी रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित गव्हाणांमध्ये तासभर चर्चा झालेली होती। राजकारणात काही होऊ शकतं, अमोल कोल्हेंनी ही सूचक प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। चहा प्यायला आलो होतो, गप्पा मारला, आम्ही जुने मित्र। अजित गव्हाणांना घेताय का मग पक्षात? राजकारणात काही होऊ शकतं, पण काय झाली? दोन राष्ट्रवादीची बैठक होती, पहिल्यांदाच ही बैठक झाली, खूप महत्त्वाचं असणार आहे। काय आज नेमकी काय चर्चा झाली? प्राथमिक असेल तरी वेट अँड वॉच। आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून आमची प्राथमिक चर्चा झाली। आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो, पण आज रोहितदादा आणि खासदार दोघंही या ठिकाणी आले होते आणि अजितदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे। आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असं एकत्र मिळून त्याच्यावरती मार्ग निघेल। तर सध्या पुण्यामधून अजित पवारांच्या घराच्या इथून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे गेल्या 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे। दोन्ही राष्ट्रवादी कुठेतरी पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये एकत्र येताना पाहायला मिळतात। आता अधिकृतरित्या देखील चर्चेला सुरुवात झालेली आहे। आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स देखील आले आहेत। काय अधिक माहिती? खरं तर सचिन, गेल्या 1.5 तासांपासून अजित पवारांच्या निवासस्थानी रोहित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज अधिकृतरित्या चर्चा करून उद्या युतीची घोषणा जी आहे ती खरं तर केली जाते, की पण महत्त्वाचं असणार आहे, कारण महापालिका निवडणुकीसाठी अगदी दिवस जे आहेत ते शिल्लक आहेत। उद्यापासून उमेदवारी अर्ज जे आहेत ते भरायला सुरुवात होते। मात्र आपण पाहतोय की त्याआधीच राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचाली ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं कारण म्हणजे आज काँग्रेसनं भूमिका जाहीर केल्यानंतर अजित पवारांना अपेक्षा होती की पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस असेल, त्याचबरोबर ठाकरेंची शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी या भाजपच्या विरोधामध्ये एकत्रित लढतील। मात्र तसा निर्णय झाला नाही। त्यानंतर मात्र आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं शहर कार्यकारिणीला निर्णय कळवल्यानंतर मात्र राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचाली ज्या आहेत ते वाढलेल्या पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवडमध्ये काही वेळापूर्वी जवळपास गुप्त बैठक जी आहे ती 1 तास चालली आणि त्यानंतर बैठकीमधला निरोप घेऊन स्वतः रोहित पवार आणि अमोल कोल्हे जे आहेत ते अजितदादांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। गेल्या 1.5 तासांपासून या नेत्यांमध्ये खलपत जी आहे ती सुरू आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाटप करताना सूत्र काय असेल किंवा राष्ट्रवादी म्हणून एकत्रित निवडणूक लढतील का, यावरती खरं तर अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते आजच्या बैठकीमध्ये होऊ शकतं। आणि आजच्या बैठकीचा तपशील जो आहे तो रात्रीच कदाचित महाराष्ट्र प्रदेशच्या वरिष्ठ नेत्यांना जो आहे तो पाठवला जाईल आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत यावरती चर्चा करून दुपारपर्यंत युतीची घोषणा जी आहे ती केली जाते, की पण महत्त्वाचं असणार आहे। अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की 26 तारखेला आम्ही या संदर्भामधली आमची भूमिका जी आहे ती स्पष्ट करू। मात्र जागा ठरवत असताना खरं तर 2 राष्ट्रवादी एकत्र असताना जे उमेदवार होते त्यांचं नक्की काय करायचं ही प्रमुख अडचण आहे। अजित पवार सध्या राज्यामध्ये भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत आणि जवळपास राष्ट्रवादी फुटल्यानंतर 2 वर्ष अजित पवारांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीनं आपल्याला माहिती आहे की काम केलेलं पाहायला मिळालं। त्यामुळे ही प्रमुख अडचण जी आहे ती कार्यकर्त्यांची होऊ शकते। त्यामुळे प्रचार करत असताना नक्की मुद्दे काय असावे, जाहीरनामा कसा असावा, या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर उद्या अधिकृतरित्या युतीची घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते। मात्र जी एक माहिती सूत्रांकडून मिळते ते म्हणजे अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक होण्याच्या आधी शशिकांत शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची चर्चा झाली। बैठकीमध्ये काही जागा ज्या आहेत त्या ठरवण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। मात्र किती जागा आणि जागांचं नक्की एकमत करत असताना सूत्र काय असावं यावरती खरं तर या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि अधिकृतरित्या आता उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। विशेष म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अधिकृत घोषणा जी आहे ती उद्या होते का हे पण महत्त्वाचं असताना मात्र गेल्या 1.5 तासांपासून अजित पवारांच्या निवासस्थानी आपण पाहतो की बैठक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। रोहित पवार असतील, अमोल कोल्हे हे आजच चर्चा करत आले, त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा करून उद्याच्या खरं तर अधिकृत युतीच्या घोषणेसाठी नक्की कोण कोण उपस्थित असणार हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र जागांची यादी कधीपर्यंत घोषित होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जर दोन्ही एकत्र लढल्या तर मग मात्र दोन्ही उमेदवारांचं चिन्ह काय असेल। शरद पवारांचे राष्ट्रवादी ही त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं जो तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेलं आहे त्यावरतीच निवडणूक लढवतात की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवतात हे खरं तर पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या मुद्द्यांवरती अधिकृतरित्या चर्चा जे आहे ते आजच्या आजच पार पडली जाईल, कारण महानगरपालिका निवडणुकीसाठी दिवस अगदी काही शिल्लक आहेत। त्यामुळे ही सगळी प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर करणं आवश्यक आहे। काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटामध्ये हालचाली आपण पाहायला मिळतात आणि गेल्या 1.5 तासांपासून अजितदादांच्या निवासस्थानी ही बैठक जी आहे ती पार पडते। सचिन,
खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाकडनं जी आहे ती पूर्ण ताकद लावली जाणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अजित पवार आणि शरद पवार यांचे जे दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. पिंपरी चिंचवडची जी जबाबदारी आहे ती अमोल कोल्हे आणि रोहित पवारांवर देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही चर्चा जी आहे त्याला महत्त्व प्राप्त होतं. प्रदीप, खरं तर ही दोन शहरं जी आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण पुणे महानगरपालिकेमध्ये आधी राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिलेलं आहे. पिंपरी चिंचवड हा तर अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं तो मनसुबा उधळून लावला आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती भाजपची सत्ता आली. मात्र आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी दोन्ही महानगरपालिका ज्या आहेत राष्ट्रवादीकडे खेचून आणायच्या यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असतील, आमदार यांच्याकडून वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ताकद जी आहे ती सुद्धा लावण्यात आली. अजित पवारांच्या पक्षामध्ये सुद्धा पक्षप्रवेश जे आहे ते दिवसेंदिवस होत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन राष्ट्रवादी जर एकत्र लढल्या तर मग मात्र त्याचं गणित काय असणार यावरती अधिकृतरित्या चर्चा जी आहे त्याच्या बैठकीमध्ये होईल. खरं तर आपल्याला माहिती आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी प्रशांत जगतापांनी आग्रही भूमिका घेतलेली होती. कारण अजित पवारांच्या विरोधामध्ये गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे कार्यकर्ते जे आहेत ते संघर्ष करतायत. त्यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी अवघड जाईल ही भूमिका प्रशांत जगतापांनी मांडलेली होती. मात्र त्यांच्या भूमिकेला फारसं महत्त्व जे आहे ते पक्षामध्ये देण्यात आलं नाही. दोन राष्ट्रवादी एकत्र होणार याची कुणकुण प्रशांत जगतापांना लागताच त्यांनी पक्षाचा राजीनामा जो आहे तो दिलेला पाहायला मिळाला. मात्र भाजपच्या विरोधामध्ये जर पक्षांची मोड बांधायची असेल, भाजप सध्या पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास 125 जागांचं टार्गेट जे आहे ते भाजपनं ठेवलेलं पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपनं ताकद लावलेली आहे. त्यांच्यासोबत शिंदेची शिवसेना पाहायला मिळते. मात्र वारंवार आपण पाहतोय की पुण्यामधला जो परंपरागत संघर्ष जो आहे तो भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच राहिलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी कोणते मुद्दे घेऊन पुणेकरांसमोर जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजित पवार महायुतीमध्येच असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत एक अडचण जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर या दोन राष्ट्रवादीचं नक्की गणित काय असणार यावरती आजच्या बैठकीमध्ये अधिकृतरित्या चर्चा होईल आणि आजच अहवाल जो आहे तो रात्री शशिकांत शिंदे यांना कळवला जाईल आणि उद्या दुपारपर्यंत या दोन राष्ट्रवादीची घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता नाकारता येते. सचिन, धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. तर बैठक जी आहे अजित पवारांच्या घरातली तर संपलेली आहे. रोहित पवार आणि पाहतोय की या ठिकाणी सध्या अमोल कोल्हे त्याचबरोबर रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी चर्चा करून बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. या नेत्यांमध्ये नक्की काय चर्चा झाली खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये आपण पाहतोय की जवळपास 1.5 तासांपासून अजित पवारांच्या निवासस्थानी खलबत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की बैठक संपवून रोहित पवार आणि अमोल कोल्हे जे आहे ते बैठकीमधून बाहेर पडलेले आहेत. मात्र माध्यमांपासून टाळण्यासाठी आपण पाहतोय की गाडी जी आहे ती थेट बंगल्याच्या पोर्चमध्ये नेण्यात आली आणि आपण पाहतोय की आतूनच नेते जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतात. मात्र जाताना माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र गेल्या 1.5 तासांपासून जी चर्चा झाली त्या चर्चेचा तपशील जो आहे तो आपण पाहतो की या ठिकाणी नेत्यांकडून दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अमोल कोल्हे, अमोल सर एवढी वेळ चर्चा झाली सर, काय चर्चा झाली? प्रदीप खाली घे. प्राथमिक चर्चा झाली. आता एवढ्यात सांगण्यासारखं काही नाहीये. वरिष्ठांना जी चर्चा झाली त्या संदर्भामध्ये ब्रीफ करू आणि त्यानंतर पुढे काय चर्चा होईल ती तुम्हाला ब्रीफ करू. कोणाशी भेट झाली तुमची? कोणाशी भेट झाली? आता मी ज्यांच्या घरातून बाहेर पडतो त्यानंतर वेगळी कोणाची भेट होईल चर्चा प्राथमिक आमची चर्चा झालेली आहे. या संदर्भामध्ये वरिष्ठांना आधी आम्ही कल्पना देऊ आणि त्यानंतर काय निर्णय होईल तो आपल्या सगळ्यांना मी तुम्हाला म्हणतोय की आता मी म्हणालो प्राथमिक चर्चा झाली. ही चर्चा वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर मग आम्ही या संदर्भात पुण्याच्या संदर्भात होत आहे तसं पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये ही आघाडी होऊ शकते का या संदर्भात घोषणा व्यवस्थित वेळेवर. इट इज टू अर्ली टू कमेंट असं कुठल्याही कार्यकर्त्याचं तुम्हाला जर काय म्हणणं असेल तर हे बघा यामध्ये मी तुम्हाला अशा या संदर्भामध्ये ही प्राथमिक चर्चा झालेली आहे. या प्राथमिक चर्चेमधले ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही वरिष्ठांच्या कानावर घातल्यानंतर आदरणीय साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील
यांच्याशी चर्चा करून मग निर्णय होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतक्या लवकर अहो ही फार प्राथमिक चर्चेमध्ये नेमकं काय असतं? नाही, खरोखर मी तुम्हाला तेच सांगतोय की या तुम्ही जे प्रश्न विचारते फार पुढच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला तेच म्हणालो की यामध्ये काय चाचपणी होऊ शकते, किती उमेदवार कोणाकडे आहेत, या संदर्भामध्ये प्रत्येक प्रभागाची काय परिस्थिती, यालाच प्राथमिक चर्चा. ही फार नंतरची गोष्ट आहे, ही फार नंतरची गोष्ट आहे. ही पुण्यामध्ये तशी चर्चा आहे. ज्यांना तुम्ही गद्दार म्हणता अशी कोणतीही चर्चा एक मिनिट मी बोलू की आपण बोलणार आहात? त्यांच्यासोबतच आज तुम्ही प्राथमिक चर्चा केली. हे संयुक्त वाटत नाही का, किंवा कार्यकर्त्यांचा संभ्रम, कार्यकर्त्यांना अपेक्षित नव्हतं हे अशा पद्धतीने राजीनामा दिला? हे बघा, प्रशांत जगताप हे अत्यंत उमदे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी वैयक्तिक हा जो काही निर्णय घेतला, हा वैयक्तिक निर्णय जो त्यांनी घेतला, तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरच आहे. परंतु हे सरसकट सगळ्या गोष्टींना आपल्याला लागू करता येईल का, हेही राजकारणात पाहावं लागतं. सर्वसामान्य बहुसंख्येचं म्हणणं काय आहे याचाही एकदा विचार करावा लागतो. त्यामुळे बहुसंख्येचं म्हणणं काय, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे सगळे ज्येष्ठ याविषयी निर्णय घेतील. हे बघा, यामध्ये आपण समजून घ्या, पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी पदाची जबाबदारी आज माझ्यावर आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये भ्रष्टाचाराचं एक प्रचंड मोठं ज्या गोष्टी आहेत, या अतिशय दुर्दैवी प्रकारच्या भ्रष्टाचार हा होतोय. त्यासाठी आपण काय करता येईल हे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं ते आम्ही करतो. मी म्हणतो वेट अँड वॉच, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. मी तुम्हाला सांगतोय, मला सांगा असं राजकारणामध्ये संवाद हा कायम असला पाहिजे. आणि हा संवाद आहे, निर्णयाप्रत आलो नाही तर तुम्ही का घाई करताय निर्णयाची? माझं हेच म्हणणं, अहो एक मिनिट, तुम्ही का निर्णयावर जंप करताय? निर्णय झालेला ऐकून घ्या. बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे अहो मी तुम्हाला म्हणतो बहुसंख्य कार्यकर्ते, त्यामुळे तुम्ही डोंट जम्प टू कन्क्लुजन्स. माझी तुम्हाला हीच विनंती आहे. माझं ऐकून घ्या. मागे त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार. मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच. का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातील. रोहितदादा पवार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतील.